दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. दाखवता का आम्हाला माधुरचंद मधून? हा, कशाला मोबाईल खाली घेताय? हा, नाही काढत आहे, गाडी काढायची नाही, राहू दे इथं. हा, करा करा, मार्शलला फोन करा करा. हा, नाही नाही, चुकीचं बोलल्यात मॅडम, मॅडम चुकीचं बोलल्यात, मॅडम चुकीचं बोलल्यात. हा, बोलवा. हा, मॅडम चुकीचं बोलल्यात. माधुरच्या तिच्या घरी येतो खायला, त्यांच्या घरी खायला येतो का? त्यांच्या घरी खायला येतो का मी? थांबा थांबा, काय आम्हाला वरतीचा रूप दाखवता का तुम्ही? हा, थांबा थांबा थांबा, मग हा थांबा, धमकी आम्हाला देऊ नका. हा, गाडी काढा 4 वाजता. हा, एक जण आहे माधुरचोद म्हणतोय मला. तुमच्या घरी लावली. हा, ठीक आहे ना. या पटकन हा, या घेऊन या. ठीक आहे, काय मार्शल तेवढी येऊ द्या, आता मी पण काढत नाही, राहू दे. ठीक आहे ना. त्या मॅडम वरतीचा रोप सांगतात मला, माधुरचोद म्हणतात. ठीक आहे. हा, वर्षा ज्ञानेश्वर तावरे, मार्शल बोलू दे, कुणाला बोलत त्याला बोलवा आता. ठीक आहे, पावती टाकूनच दाखवा मला, कोर्टातच घेतो मी तिथे. ठीक आहे ना. दाखवा इथं तुमचा बोर्ड कुठे आहे, 15 मीटरचा मला दाखवा. पंधरा मीटरचा बोर्ड मध्ये ना, बोर्डच नाही यांचा इथं. 15 मीटर मध्ये दाखवा मला बोर्ड कुठे आहे ते. ठीक आहे. मॅडम मार्गदर्शक म्हणतात, त्याच्या घरी येतो खायला मी. हा, चुकीचा शब्द वापरायचा नाही आपल्याला. नाही 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 नाही, चुकीचा शब्द बोलायचा नाही. त्यांच्या घरी येतो का मी खायला? ठीक आहे ना. हा, ठीक आहे. तुमच्याकडनं आरोतुरा आले तेव्हा मी आरोतुरा बोलले. तुमच्याकडनं रिस्पेक्ट द्या मला, मी तुम्हाला रिस्पेक्ट देणार. कळलं का ना? हा हा, तुम्ही मला रिस्पेक्ट द्या, मी तुम्हाला रिस्पेक्ट देतो. हा, तुम्ही पण नीट बोलायचं मला. हा, मी पण तुम्हाला नीट बोललो, तुम्ही नीट बोलायचं मला. हा, बायकोला बोलेल मी काय बोलायचं ते. तुम्ही नका शिकू मला काय बोलायचं काय नाही ते. कळलं ना. तुम्ही पण घरी रुबाब दाखवायचा, आम्हाला दाखवायचं इथं. कळलं. हा, शांती नाही. त्यांनी चुकीचा शब्द वापरलाय. हा, बोलू द्या, येऊ द्या. मार्शल दाखवतात आम्हाला, वरतीचा रूप दाखवता का आम्हाला? हा, चुकीचा शब्द त्यांनी वापरलाय. कळलं. हा, तेच म्हणलं ना, चुकीचा शब्द तुम्ही वापरलाय, आम्ही नाही. गाडी नो पार्किंग मध्ये उभं केलं तुम्ही. हा, ठीक आहे ना. म्हणून मार्गदर्शन म्हणायचं का? बाजूला काय म्हणतात? पावती काय तुमची भाडा नाही जागेवर दिली ना? काय पावती काय तुमची भाडा? तुमचा काय अधिकार आहे मला मार्गदर्शन म्हणायचा? का बोलले तुम्ही मार्गदर्शक? हा, कशाला बोलतील? विचारा ना त्यांना, तोंडावर विचारा. हा, येऊ द्या. भीती दाखवू नका मला तसली. मार्शल येतं हे कळलं का? तसली भीती नका दाखवा आम्हाला. सांगू नका. हा, तेच म्हणलं ना, तसलं दाखवू नका आम्हाला. हा, तुम्ही आम्हाला नका सांगू कोण एजंट काय ते. हा, तुम्ही नका बोलू मला अरे थोडे. हा, तुम्ही तिकडे घरी बोलायचं, मला नाही बोलायचं. कळलं का? तुम्ही तिकडे घरी बोलायचं, आम्हाला नाही बोलायचं. कळलं. गाडी लावून कुठे गेल्यासारखं सांगताय आम्हाला. आपलं यायचं गाडी लावली. कॅमेरा नाही असं धरतो मी, असा फोटो काढतो तुमच्यासारखं नाही धरत मी असा लपून. हा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शक म्हणायचं आणि आम्ही अरेरावीची भाषा आम्हाला सांगता तुम्ही. हा, ठीक आहे ना. नाही काढणार मी, सांगतो ना आता नाही काढणार. घ्या समोर, घ्या. तुम्ही नका खाली घेऊ. हा, मी आहे समोर, तुम्ही पण घ्या. तोंड आणि वरून म्हणतोय काय करायचं ते करा. हा, मार्गदर्शक म्हणतात मॅडम मला. सांगतो काय सांगायचं ते. ठीक आहे ना. तुम्ही मार्गदर्शक म्हणले मला. ठीक आहे, तुमच्या घरी येत नाही मी खायला. कळलं का? मी लपवत नाही असं. कळलं का? हा, अजून घ्या का? अजून घ्या. हा, अजून घ्या. तुमचा तेवढा अधिकार नाही आम्हाला शिव्या घालायचा. कळलं का? तुम्ही शिव्या घालायचं नाही अजिबात. हा, बोला, येऊ द्या मार्शल. काय करायचं ते करा. हा, ठीक आहे. या. हो, हे बघ. जनतेच्या रक्षणासाठी आणि शिस्त लावण्यासाठी असलेल्या पोलिसांनी जर कायद्याची मर्यादा ओलांडली तर दात कोणाकडे मागायची, असाच काहीसा प्रश्न विरारमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे उपस्थित होतोय. विरारमध्ये एका महिला ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने एका वाहन चालकाला अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विरार येथील एका भागात पार्किंगच्या कारणावरून महिला ट्रॅफिक पोलीस आणि एका वाहन चालकामध्ये वाद झाला. वाहन चालकाची गाडी नो पार्किंगमध्ये नव्हती आणि तिथे तसा कोणताही फलकही. वाद वाढत असताना संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यानं संयम गमावला आणि चक्क वाहन चालकाला अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
पोलिसांकडून मिळालेल्या या वागणुकीमुळे वाहन चालक प्रचंड संतापला. तुमच्या घरी खायला येतो का? तुम्हाला दंड आकारायचा अधिकार आहे, पण शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्याने केला. या घटनेमुळे वसई विरार पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. नागरिकांशी सौजन्यानं वागण्याचं सोडून पोलीस जर अशा प्रकारे शिवीगाळ करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते. या प्रकरणावर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं आणि संबंधित महिला कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज.